आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल, स्ट्रेसेस, स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस्ड ऑन कंपोजिट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार आहोत. या न्यूमेरिकलमध्येच आपण गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. अ स्क्वेअर आरसीसी कॉलम ऑफ साइड 400 mm. एक स्क्वेअर कॉलम दिलेला आहे, त्याची साइड आपल्याला किती दिलेली आहे? 400 mm. जर का स्क्वेअर इन सेक्शन असेल तर आपण साइड कशी डिनोट करत असतो? येणे डिनोट करत असतो. ऑलरेडी गिवन डाटा एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. इज रेनफोर्स विथ 8 बार ऑफ 16 mm डायमीटर. यामध्ये किती 8 बार दिलेले आहेत आणि इंडिव्हिज्युअल बारचा डायमीटर किती दिलाय त्यांनी आपल्याला 16 mm. ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डायमीटर स्मॉल डी ने डिनोट करतो. कॅल्क्युलेट सेप लोड. आपल्याला काय करायचं आहे? सेप लोड कॅपिटल पी फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ऑन द कॉलम इफ द परमिसिबल स्ट्रेसेस दिलेले आहेत कॉन्क्रीट अँड स्टील. कॉन्क्रीट आणि स्टीलची स्ट्रेसेस दिलेले आहेत. किती आहे ती? 5 मेगापास्कल अँड 128 मेगापास्कल. म्हणजे स्ट्रेसेस सिग्माने डिनोट करत असतो. पहिलं कोणतं दिलंय? कॉन्क्रीट आणि दुसरं स्टील. म्हणून पहिलं काय असणार आहे? कॉन्क्रीट आणि दुसरं स्टील. मेगापास्कल आपल्याला कशामध्ये लागतं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतं. दिलेली व्हॅल्यू कशी आहे? मेगापास्कल मध्ये. मग मेगापास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर कसं करतो? तर युनिट कन्व्हर्जन इन सॉम या व्हिडिओमध्ये आपण सर्व ए टू झेड युनिट कन्व्हर्जन पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पहा. तर मेगापास्कल म्हणजेच काय असतं? तर न्यूटन पर एम एम स्क्वेअर असतं. म्हणजे इथं सुद्धा युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. मेगापास्कल न्यूटन पर एम एम स्क्वेअरने काय करायचं? रिप्लेस करायचं दोन्ही ठिकाणी रिस्पेक्टिव्हली. टेक एम म्हणजेच काय असतं? मॉड्युलर रेशो. तो आपल्याला किती दिलाय? 18 दिलेला आहे. तर गिवन डाटाच्या आधारे आपण काय करूया? सर्वप्रथम डायग्राम ड्रॉ करूया. कसे येणार? असं काहीतरी स्क्वेअर सेक्शन येणार आणि 8 बार दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 बार दिलेले आहेत. याचे डायमेन्शन किती दिले आहेत आपल्याला? 400 mm. स्क्वेअर इन सेक्शन सांगितलंय म्हणजे जेवढी बेस असणार तेवढीच त्याची डेप्थ देखील असणार आहे. 400 mm. आणि याचे डायमीटर किती दिलेत आपल्याला? डायमीटर 16 mm. प्रत्येकाचा हा 16 mm 16 16 16 असं इंडिव्हिज्युअल किती दिलाय? 16 mm डायमीटर दिलेला आहे. आणि सराउंडिंगला काय असणार आहे? कॉन्क्रीट असणार आहे. त्याचा आपण सिम्बॉल ड्रॉ करूया. दिलेल्या माहितीप्रमाणे आपण डायग्राम ड्रॉ केले. एक स्क्वेअर कॉलम दिलेला आहे, त्यामध्ये नंबर्स ऑफ बार किती दिलेत? 8 बार. ते आपण इथे ड्रॉ केलेले आहेत. या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपण दोन इक्वेशन वापरत असतो. पहिलं असतं इथे टोटल फोर्स पी आणि दुसरं काय असतं? चेंज इन लेंथ. तर त्यातील बघा टोटल एम आपल्याला दिलेला आहे. तर आपण हे इक्वेशन काय करूया? सर्वप्रथम वापरूया. काय असणार आहे? स्ट्रेस फॉर सेक्शन 1 इज इक्वल टू मॉड्युलर रेशो एम आणि स्ट्रेस फॉर सेकंड सेक्शन. लेफ्ट साईडला कोणतं घेत असतो? ज्याची स्ट्रेस जास्त किंवा ज्याचा यंग मॉड्युलस जास्त ते आपण काय घ्यायचं? लेफ्ट साईडला घ्यायचं. आणि ज्याचं स्ट्रेस किंवा यंग मॉड्युलस ज्याचा कमी तो राईट साईडला घ्यायचा. आता बघा मॅक्सिमम स्ट्रेस कशाची आहे? कॉन्क्रीटची 5 दिलाय, स्टीलची 128 दिलाय. म्हणून स्ट्रेस इन स्टील आणि या साईडला स्ट्रेस इन कॉन्क्रीट घ्यायचं. आता ह्या इक्वेशनच्या सहाय्याने काय करायची? मिनिमम जी काय स्ट्रेस आहे ती काय करायची? फाइंड आउट करायची, जेणेकरून आपल्याला काय भेटणार आहे? सेप लोड भेटणार आहे. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. सर्वप्रथम काय करूया? स्टीलची स्ट्रेस फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. एम किती दिलेला आहे? मॉड्युलर रेशो 18 ऍज इट इज. आणि कॉन्क्रीटसाठी स्ट्रेस किती दिले? 5 मेगापास्कल. म्हणजेच काय असतं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. म्हणजेच युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेट करूया. 18 इंटू 5 किती येणार? 90. युनिट काय असणार आहे? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ही 90 आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे या इक्वेशनच्या साहाय्याने. परंतु मुळात त्यांनी किती दिलेले आपल्याला? 128 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ह्या दोन्हीतली मोठी व्हॅल्यू कोणती आहे? ही. आणि छोटी कोणती आहे? ही. म्हणजेच आपण काय करायचं? असा काहीतरी सिम्बॉल ड्रॉ करायचा. म्हणजे या दोन्हीतली आता कुठली आपल्याला स्ट्रेस वापरायची आहे? जी मिनिमम स्ट्रेस आहे ते आपल्याला काय करायचे आहे? आन्सर फाइंड आउट करण्यासाठी वापरायची आहे. नेक्स्ट बघा, आता आपण कॉन्क्रीटसाठी फाइंड आउट करूया. स्ट्रेस इन कॉन्क्रीट काय होणार? हा एम इकडे काय इंटू आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजेच काय होणार? स्ट्रेस इन स्टील डिवायडेड बाय मॉड्युलर रेशो एम. स्ट्रेस किती दिलेले आपल्याला त्यांनी?
128 दिलेले आहे डिवायडेड बाय किती दिला 18. कॅल्क्युलेट करूया. 128 डिवायडेड बाय 18 किती आलं 7.111. आणि स्ट्रेसचं युनिट काय असणार आहे न्यूटन पर mm स्क्वेअर. परंतु त्यांनी मूळचे आपल्याला कॉन्क्रीटची स्ट्रेस किती दिलाय 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता यातली छोटी कोणती आहे मोठी कोणती आहे त्याप्रमाणे आपण काय करूया ग्रेटर दॅन लेस दॅन सिम्बॉल टाकूया. हा मोठा आहे म्हणजे ग्रेटर दॅन 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे या दोन्हीतली मिनिमम कोणते आहे तर हे आहे. तर आन्सर फाइंड आउट करण्यासाठी कॉन्क्रीटसाठी स्ट्रेस मिनिमम वापरायची इथली आणि स्टीलसाठी या दोन्हीतली ही जी काय मिनिमम आहे ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी व्हॅल्यू वापरायची. आता या इक्वेशनच्या सहाय्याने आपण काय केलं स्ट्रेस इन स्टील बार आणि स्ट्रेस इन कॉन्क्रीट या दोघांच्या काय केल्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तर स्ट्रेस स्टीलसाठी किती आलं 90 न्यूटन पर mm स्क्वेअर परंतु मूळचं किती आहे 128. या दोघातली जी मिनिमम व्हॅल्यू असेल ती काय करायची आन्सर फाइंड आउट करण्यासाठी वापरायची. सिमिलरली कॉन्क्रीटसाठी आपण फाइंड आउट केली किती आली 7.11 आणि मूळची किती दिले त्यांनी 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. या दोघातली जी छोटी असेल ती काय करायची आन्सर फाइंड आउट करण्यासाठी वापरायची. तर आता आपण आन्सर फाइंड आउट करूया. सेकंड इक्वेशन बघा फोर्स टोटल फोर्स पी कसा असतो फोर्स इन स्टील बार प्लस फोर्स इन कॉन्क्रीट. फोर्स साठी युनिट काय असतं स्ट्रेस म्हणजेच काय असतं पी बाय ए. मग पी काढण्यासाठी काय करणार हा इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच काय स्ट्रेस इंटू एरिया. स्ट्रेस इंटू एरिया प्लस हा पी कसा असणार आहे स्ट्रेस इंटू एरिया. कशासाठी आहे स्टीलसाठी हा कशासाठी आहे कॉन्क्रीट. तर आता सर्वप्रथम आपल्याला काय लागणार आहे एरिया लागणार आहे स्टीलचा एरिया कॉन्क्रीटचा एरिया. तर या साईडला आपण काय करूया एरिया फाइंड आउट करूया. एरिया टोटल हा जो काय संपूर्ण सेक्शन आहे याचा आपण काय करूया एरिया फाइंड आउट करूया. मग आता बघा हा कसा दिलाय स्क्वेअर सेक्शन दिलाय स्क्वेअर साठी एरिया आपण कसा काढत असतो एचा स्क्वेअर. हे किती दिलाय त्यांनी आपल्याला 400 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 4चा स्क्वेअर किती येणार 16 आणि 00चा स्क्वेअर 40. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सुद्धा आन्सर फाइंड आउट करू शकता. युनिट काय असणार आहे mm स्क्वेअर. नेक्स्ट बघा टोटल एरिया काढला त्यानंतर आता काय करूया हे जे काय 8 बार दिलेत त्याचा आपण काय करूया एरिया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. कसले बार आहेत ते स्टीलचे बार आहेत म्हणून एरिया ऑफ स्टील. याचा डायमीटर कसा आहे सर्क्युलर इन सेक्शन असेल तर आपण एरिया कसा करतो पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. परंतु हा झाला सिंगल बारचा आपल्याला किती दिलेत टोटल 8 बार दिलेत म्हणून या एरियाला काय करायचं 8 न इंटू करायचं. कॅल्क्युलेट करूया 8 इंटू ब्रॅकेटमध्ये पाय ऑफ सिंगल जो रॉड आहे त्याचा डायमीटर किती दिलाय आपल्याला त्यांनी 16 mm. ऑलरेडी व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. 16चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 ही काय व्हॅल्यू येते ते फाइंड आउट करूया. नेक्स्ट काय होणार बघा संपूर्ण टोटल मधून हे जर का स्टील बारचे जर का एरिया मायनस केले तर शिल्लक काय राहणार कॉन्क्रीटचा एरिया राहणार. म्हणजेच एरिया ऑफ कॉन्क्रीट इज इक्वल टू काय होणार एरिया टोटल मायनस एरिया स्टील. आता काय करूया व्हॅल्यू फाइंड आउट करूया. यासाठी बघा सर्वप्रथम हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. शिफ्ट करून एक्सपी दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 16चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. ही काहीतरी आन्सर आलं याला इंटू 8 करायचं. आन्सर इंटू 8 किती आलं 1608.495 आणि युनिट काय असणार आहे mm स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. 400चा स्क्वेअर किती येणार 1,60,000 आणि एरियाचा युनिट काय असणार आहे mm स्क्वेअर. आता काय करायचं टोटल मधून स्टीलचा एरिया जर का मायनस केला तर आपल्याला काय भेटणार आहे कॉन्क्रीटचा एरिया मिळणार आहे. मग तसं करूया टोटल किती आलाय 1,60,000 मायनस स्टीलचा एरिया किती काढला आपण 1608.495 म्हणजेच काय भेटणार आपला कॉन्क्रीटचा एरिया 1,60,000 मायनस 1608.495 इज इक्वल टू किती आलं 15,839.1.505 आणि युनिट काय असणार आहे एरियाचं mm स्क्वेअर. ह्या सर्व व्हॅल्यू आता काय करूया इथं पुट करूया. स्ट्रेस बघा स्टीलवरील स्ट्रेस फाइंड आउट केलाय. मूळची 128 होती आणि मॉड्युलर रेशोचा वापर करून फाइंड आउट केली ती किती आहे 90. या दोघातली जी मिनिमम असेल ते आपण काय करायची यूज करायची. मग मिनिमम किती आहे 90
इंटू एरिया फॉर स्टील इथं फाइंड आउट केलेलं आहे, किती येतो 1608.495 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस कॉन्क्रीटवरील स्ट्रेस बघा आपण फाइंड आउट केलेली 7.111 आहे आणि त्यांनी मूळची दिलेली किती आहे 5. या दोघातली मिनिमम कोणती आहे 5 न्यूटन पर एम स्क्वेअर ती यूज करायची. 5 इंटू एरिया फॉर कॉन्क्रीट इथं फाइंड आउट केलाय किती आहे तो 158391.505 ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेट करूया म्हणजे आपला आन्सर काय होणार आहे टोटल पीक आपल्याला मिळून जाणार आहे. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 90 इंटू 1608.495 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये 5 इंटू 158391.505 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी फार मोठी व्हॅल्यू आली त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार की त्या आन्सर आला आपलं 936.722 इंटू 10⁻³ फोर्स आहे. फोर्स युनिट काय असणार आहे न्यूटन. आता या न्यूटनचा आपण किलो न्यूटन सुद्धा करू शकतो. 10⁻³ म्हणजेच काय असतं किलो असतो म्हणजेच याच्या ऐवजी आपण किलो न्यूटन सुद्धा लिहू शकतो. म्हणजे आपल्याला त्यांनी सेफ लोड P फाइंड आउट करायला सांगितलंय म्हणून इथं P सेफ इज इक्वल टू 936.722 10⁻³ म्हणजेच किलो आणि हे न्यूटन ॲज इट इज. या न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे सेफ लोड P फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 6 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.